तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. तर ही सराव प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयाची आणि त्याच्यासाठी एकूण याच्यामध्ये जर बघितलं तर 50 गुण असणार आहेत इयत्ता 8वी साठी आणि वेळ असणार आहे तुमच्याकडे 2 तास. तर प्रथम सत्र परीक्षेची ही सराव प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेची जर तुम्ही तयारी केली तर तुमचा परीक्षेचा जो सराव आहे तो चांगला होईल आणि याच्यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. त्यामुळे याचा उपयोग सराव प्रश्नपत्रिका म्हणून करा. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तर प्रश्न क्रमांक 1 आहे शब्द ऐकून लिहा. शब्द काय करायचा ऐकून लिहायचा. म्हणजे शिक्षक तुम्हाला काय करतील एकूण 10 शब्द देतील. तर ते 10 शब्द ऐकायचे आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जर का तुम्ही व्यवस्थित लिहिले 10 शब्द जर अचूक लिहिले तर तुम्हाला 5 गुण मिळतील. ओके. आता त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर ते इथपासून ते हा पूर्ण उतारा वाचायचा म्हणजेच देशावर प्रेम करणं. तर हे काय करता येईल इथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. हे जे खाली प्रश्नांची इथं आहेत ती प्रश्न त्यांची उत्तर द्या. यासाठी आधी हे व्यवस्थित वाचा. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून पूर्ण हे वाचा. त्यातला पहिला आहे देशप्रेमासाठी कोणत्या गीतातील आदर्श घेतला पाहिजे. तर वंदे मातरम या गीतातील आदर्श देश प्रेमासाठी वंदे मातरम या गीतातील आदर्श घेतला पाहिजे असं इथं उत्तर लिहा. त्याच्यानंतर भारत मातेला कोणती गोष्ट रुचणार नाही. जर उतारा व्यवस्थित वाचला तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ओके. तर याच्या उत्तरामध्ये काय म्हणणार जर आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचणार नाही. हे त्याचं उत्तर लिहायचं इथे. या कारणांसाठी जर आपण भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचणार नाही. आता भूमिपुत्रावरील प्रेमाचे महत्वाचे घटक 2 घटक काय करायचे शोधायचे. तर भूमिपुत्रांवरील प्रेमाचे घटक कुठले कुठले येणार न्याय स्वातंत्र्य समता यापैकी काय करा कुठलेही 2 त्याच्यामध्ये घटक लिहू शकता तुम्ही. आता प्रश्न 3 बघा खालील उतारा वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची काय करायचे उत्तर लिहायचे. कुठून सुरू होतं बघा ती म्हणाली इथपासून ते असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं इथपर्यंत. आता अण्णाभाऊंचं घर दुरूनच कुणी दाखवलं तर तो उतारा व्यवस्थित वाचा तुम्हाला त्याच्यावरची उत्तरं मिळून जाते. जशी वरच्या उतार्यामधले आपण प्रश्न शोधले तसंच उतारा वाचून त्याची उत्तरं तुम्ही लिहायचे आहेत. अण्णाभाऊंच्या मालकीनीचे नाव काय होते ते लिहायचंय आणि चिराग नगराची वाट कशी होती या सगळ्यांची उत्तरं तिन्ही प्रश्नांची वरती उतार्यामध्ये ती व्यवस्थित वाचा. प्रथमच पाहिलेल्या अण्णाभाऊंचे लेखकांनी केलेलं जे वर्णन आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तुम्ही स्वतः लिहायचं. लेखकाचे शब्द आहे तसे न लिहिता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. तर प्रश्न क्रमांक 4 आहे खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. झुले पोरींना झुलया इथपासून ते ही कवितेच्या ओळी आहेत. हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोप करून राहतो इथपर्यंत. ही कविता व्यवस्थित वाचा आणि त्याखालील ह्या प्रश्नांची उत्तरं द्या. श्रावणाने झाडाला काय टांगले आहे त्याचं उत्तर इथं द्या. कवीने श्रावण महिन्याला दिलेले नाव कोणती 2 नावं दिलीत श्रावण महिन्याला तर व्यवस्थित वाचा आहे मिळून जाईल उत्तर. आता शेवटचा तुमच्या शब्दात लिहायचा. श्रावण महिन्याचं जे वर्णन आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं लिहा. इटली नावाच्या देशातलं उंचच उंच इथपासून ते आपण कुठपर्यंत लिहायचं असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत इथपर्यंत. आता पहिलं बघा लिओनार्दो दा विंची यांचा जन्म कुठे झाला पहिलं. दुसरं विंची गावाच्या सभोवतालच्या नैसर्गिक गोष्टीचे वर्णन काय करा तुमच्या शब्दात करा. तर व्यवस्थित हे जर तुम्ही वरचा उतारा वाचलात इथून इथपर्यंत तर तुम्हाला ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळून जातील 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर पुढचं आहे सूचनेनुसार सोडवा. खालील शब्दांची संधी सोडवा. खिडकीत आणि हातून यांच्या संधी सोडवायच्या. त्याच्यानंतर पुढील वाक्य वाचून अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडून वाक्य पुन्हा लिहा. सचिनने राजूची विनाकारण कुरापत काढली खोडी काढली असं म्हणा. उन्हाळी सुट्टीत माझी पुस्तकांची मैत्री जमली गट्टी जमली असं लिहू शकता. आता वाक्यातील प्रयोग लिहा. मुलाने घोड्यास मारला याच्यातला प्रयोग लिहायचा. समीर आंबा खातो.
याच्यातला सुद्धा काय लिहायचा, प्रयोग लिहायचा. त्याच्यानंतर खालील वाक्यातील सामान्य रूप लिहा. सुराने मुंबईहून, याचं काय करायचं ना, सामान्य रूप लिहायचं. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, आनंद, दुःख. आता त्यानंतर पुढे खालील शब्दांचे लिंग बदला. चिमणी, त्याचं लिंग बदलून लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, झोका व झाड या दोघांच्या मधील संवादाची कल्पना करून काय करायचं, संवाद लेखन करायचं. तर हा प्रश्न क्रमांक 7 झाला. त्याच्यानंतर दोघांमध्ये संवाद चाललाय, म्हणजे दोघे एकमेकांशी बोलतायत, झोका व झाड, त्याची कल्पना करून हे लिहायचंय 5 गुणांसाठी. साधारण 10 ते 12 ओळीमध्ये तिथं लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, शालेय फी माफ करण्यासाठी तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना विनंती करणारं काय करायचं, पत्र लिहायचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. आता इथं सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं काय करा, तिन्ही विषयांची तयारी करा. त्यामुळे विज्ञान शाब्दिक वरदान, श्रावणातील सहल आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, तर यांच्यावर काय करायचं, कुठल्याही एका विषयावर इथं काय करायचं, निबंध लिहायचं. तर अशा प्रकारे तुमची जी इथं एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका, तर ही 50 गुणांची प्रश्नपत्रिका इयत्ता 8वीची तुमची इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत इतर विषयाच्या त्याही बघूया. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ओके, थँक्यू.